गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. आज आपण बोलूया अँटीबायोटिक्स बद्दल. कोण सांगेल अँटीबायोटिक्स काय असतात? अँटीबायोटिक अशी औषधं असतात की जी बॅक्टेरियांना मारण्यासाठी मदत करतात. आणि बॅक्टेरिया म्हणजे काय? बॅक्टेरिया ते किटाणू असतात जे आपल्याला आजारी पाडू शकतात. आणि अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स काय असतं? जेव्हा बॅक्टेरियावर अँटीबायोटिक्स परिणाम करू शकत नाही त्याला अँटीबायोटिक्स रेझिस्टन्स म्हणतात. बॅक्टेरियावर अँटीबायोटिक्सचा प्रभाव टिकून राहावा यासाठी आपण काय करायला पाहिजे? कोण सांगेल? कारण फ्लू, व्हायरल, सर्दी सारखं इन्फेक्शन झाल्यावर अँटीबायोटिक्सने काही परिणाम होत नाही. म्हणून जेव्हा कधी तब्येत बिघडेल तेव्हा जवळच्या डॉक्टरांकडे जावा. औषधांचा कोर्स कधीही मध्येच सोडू नये आणि नेहमी पूर्ण घेतला पाहिजे. मुलांना तर माहितीये, तुम्हीही समजून घ्या की अँटीबायोटिक्स फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या. आणि ज्या अँटीबायोटिक्सच्या पानावर लाल रेघ असेल त्यांना तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नका. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारे जनहितार्थ जारी.